सत्ताधारी विरोधक दोघंही एकत्र होते. सगळ्यांनी एकत्रित ठराव मांडला होता की मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि तुमच्या उपोषणाकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे वगैरे. आत्तापर्यंत असं लक्षात आलं आहे की मराठा या आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकारण बऱ्याच वर्षांपासून सुरू आहे. उद्या अधिवेशनाच्या निमित्ताने सर्वपक्षीय नेत्यांना, सत्ताधारी, विरोधक, आमदार, मंत्री, तर तुम्ही मुख्यमंत्र्यांना सरकारला आवाहन केलं, त्या सगळ्या विरोधकांना काय आव्हान केलं? तुम्ही मला आत्ता आठवण करून दिली, परंतु मी यांना सकाळीच आठवण करून दिली. ही फक्त विषय सर्वपक्षीयांना बैठक घेऊन ठराव घेतला होता, हे शब्द फक्त मी घेतला नव्हता. पण आठवण तीच होती त्यांना की तुम्ही 6-7 महिन्यापूर्वीच ठराव घेतलेला सगळ्या पक्षानं की सरकारला वेळ द्यावा, सरकार तुमच्या मागणीप्रमाणे आरक्षण द्यायला तयार आहे. म्हणून टप्प्याटप्प्यानं कधी 1 महिना, कधी 40 दिवस, कधी 2 महिने, कधी 15 दिवस, कधी 20 दिवस करत करत 7 महिने माझ्या मराठा समाजानं वेळ दिला आहे. त्यांना तीच आठवण करून दिली. पुन्हा एकदा आताही करून देतो आपल्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून. महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षातल्या आमदार महोदयांना, मराठ्यांच्या आणि मंत्री महोदयांना, मराठा समाजाकडून तुम्हाला विनंती, आमची मागणी, आम्ही ओबीसी आरक्षणात येत पूर्वीपासूनच, आणि ज्या मराठ्यांची नोंद सापडली नाही त्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना काढली आणि सगळ्या सोयऱ्यांना, म्हणजे ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावरच नोंद न सापडलेल्या मराठ्यांना सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातून कुणबी प्रमाणपत्र दिलं जाईल असं सरकारनं सांगितलं होतं. याच मागणीवर आमदार महोदयांनी आणि मंत्री महोदयांनी महाराष्ट्रातल्या एकमतानं उद्या सकाळी सरकारला सांगावं किंवा आजच सांगावं रात्री की उद्या सकाळी अगोदर सगळ्या सोयऱ्यांचा विषय आपण विधानसभेच्या अधिवेशनाच्या, विशेष अधिवेशनाच्या पटलावर घेऊ. आणि सगळ्या आमदार आणि मंत्री महोदयांना पुन्हा एक दुसरी विनंती की मराठा समाजाच्या सगळ्यांनी या सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याच्या बाजूनं एकमतानं बोलावं. आम्ही ओबीसीतून आरक्षण मागतोय त्याबद्दल बोलावं. आम्ही 50% आत मागतोय त्याविषयी बोलावं. आम्ही सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा म्हणतो याबद्दल बोलावं. आपण मराठा आरक्षणाच्या बाजूने बोलताय, पण आम्ही जी मराठा समाज, करोडो मराठा समाजात 5-6 करोड मराठा समाज जी मागणी करतोय त्या बाजूने आपण बोलत नाही आहेत. आपण वेगळी मागणी करताय, वेगळं बोलताय. हे आपण न बोलता मराठा समाजाची जी मागणी आहे त्या मागणीच्या बाजूने बोलावं. जर तुम्ही मराठा समाजाची जी मागणी आहे ओबीसीतून आरक्षण या बाजून जर नाही बोलले, सगळ्या सोयऱ्यांच्या बाजून नाही बोलले, तर उद्यापासून मराठा समाज तुम्हाला मराठा विरोधी आहे. तुम्ही, आम्ही जी मागणी करतोय याच्या विरोधात तुम्ही येत आमचे असून तुम्हालाच वाटतं की आमचे गोरगरिबांचे पोरं मोठे होऊ नये, कारण आम्ही मागतो ओबीसीतून आणि तुम्ही आम्हाला सांगता दुसरा वेगळा मार्ग. आम्ही म्हणतो इथून जायला जवळ आहे आणि तुम्ही म्हणतात तिकडून 500 किलोमीटरहून जाय. म्हणजे तुम्ही आमचे असून आमच्या बाजूनं बोलत नाहीत, मग तुम्ही आमचे कसे, याचा उद्यापासून मराठा समाज विचार करणार आहे. कारण मराठा समाजाला माझी विनंती, आता तरी शहाणे व्हा. आपल्या लेकरापेक्षा आपल्याला मोठं कुणी नाही हे समजा. जो आपल्या बाजूने उद्या बोलल तो आपला, मस्त आपलं कुणी नाही. आपले लेकरं आपण स्वतःच्या हातानं आता मारायचे बंद करा. बस झालं, आता यांना खूप मोठं केलेलं आहे. यांना मोठं करू नका या मताचा मी नाही. यांना आणखीन मोठं करा, हे आज शब्द आहे माझा. मराठ्यांना आणखीन मोठं करा. पण आपल्या मागणीप्रमाणे आपण जे म्हणतोय ते बोलत असला तर एखाद्याला, उदाहरण म्हणून सांगतो 1 मिनिटात, एखादा माणूस आपल्याला हाणतोय, मारतोय, शिव्या देतोय, तरी आपण म्हणतो तोच चांगला, आणि जेव्हा माया लावतो त्याला कोपऱ्याने हाणतो. हे मराठा समाजाने आता सोडायचं. जो आपल्याशी माया लावतोय, जो आपल्या बाजूने बोलतोय त्याला जवळ धरायचं शिका. शिव्या देणाराला, आपली दुश्मनी लावणाऱ्यांना याला कोणत्या अर्थानं माया लावताय तुम्ही? जो राजकारणी आपल्या बाजूने बोलतच नाही त्याला तुम्ही आपलं कसं म्हणताय? आणि जो माणूस तुम्हाला आपलं म्हणतोय तुम्ही त्याला म्हणता हे काय याचं आपलं आहे? हे आता नको आहे. फरक करायचा शिका. मतात आणि मनात दोन्हीतही परिवर्तन करा. पर्याय नाही. आपले लेकरं आता मरू देऊ नका. जो आपल्या बाजूने बोलन तो कोणताही नेता असो, मला काही देणं घेणं नाही पक्षाचं पक्षाचं. आपलं दैवत मराठा समाज आहे, आपलं कुटुंब मराठा समाज आहे. जो मराठा समाजात चांगलं करेल तो आपला नसता. उद्यापासून जो आपल्या सगळ्या स्वऱ्याच्या बाजूने बोलणार नाही, ओबीसी आरक्षणाच्या बाजूने बोलणार नाही, तो आपला नाही, तो आपला विरोधक हे समजायचं. आपणच पोचला असं समजायचं आणि आपल्यावरच ते उलटलंय. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.